राजा दशरथासोबत 4 बंधू होते. रामाचे 3 जण बंधू होते, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि राम. या 4ही जणांचा विवाह जनकनगरीमध्ये मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झालेला आहे. रामाचा विवाह माता सीतेसोबत झालेला आहे. भरताचा विवाह पांडवीसोबत झालेला आहे. लक्ष्मणाचा विवाह उर्मिलेसोबत झालेला आहे आणि शत्रुघ्नाचा विवाह श्रुतकीर्तीसोबत झालेला आहे. असा 4ही बंधूंचा एकाच मंडपामध्ये एकाच वेळेला विवाह संपन्न झाला. आणि सांगतात तिथं काही दिवस त्या आनंदामध्ये राजा दशरथ सगळ्या जनकनगरीमध्ये राहिलेले आहे. पण राजा आहे ना, राज्याविना राज्य तरी कसं चालणार. म्हणून राजानं विचार केला, जनकाचे कुलगुरू असणारे सदानंदजी महाराजांना सांगितलं, महाराज आता अयोध्या राजाविना बरेच दिवस झाले राहते. आता मला आमच्या नगराकडे गेलं पाहिजे, म्हणून मला आता तुमच्या राजाकडून जाण्याची आज्ञा द्या. शतानंद राजा जनकाकडे जातात आणि जनकाला शतानंद म्हणतात, महाराज अयोध्या नरेश महाराज दशरथ आता तुम्हाला जाण्याची अनुमती मागतात. राजा दशरथ जाण्याची अनुमती मागतात. या शब्दानं राजाचं हृदय छिन्न भिन्न झालं, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागले. शतानंद म्हणतात, महाराज काय करायला. जनक म्हणतात, महाराज आता राजा दशरथ जाणार म्हणजे काय ते एकटे जाणार आहेत का. नाही म्हणले, त्यांच्यासोबत त्यांचे 4 मुलंही जातील आणि त्यांच्या 4 मुलांसोबत माझ्या 4 मुली सुद्धा जातील. माझ्या 4 कन्या गेल्याच्या नंतर माझ्या दारामध्ये मला बाबा 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 करून हाका मारणारे लेकरं राहणार नाही. हा माझा संपूर्ण राजवाडा ओसाड पडलेला दिसेल. म्हणून मला खेद वाटतोय. मोठ्या जड अंतकरणानं राजानं सांगितलं, महाराज आज नाही पण तुम्ही उद्या तुमच्या राज्याला परत जा. राजाला जाण्याची आज्ञा मिळालेली. जात असताना वराड परत निघालेला आहे. राजा दशरथानं रामाला सांगितलं की जा रामा, तुम्ही तुमच्या सासूबाईला दर्शन घेऊन या. 4 जण जातात, सासूबाईचं दर्शन घेतात आणि दर्शन घेऊन परत येतात. त्यावेळेला त्यांच्या 4 मुली जातात आणि एक एक करून दर्शन घेऊन परत येतात. सर्वात शेवटी सीता माता आपल्या आईचं दर्शन घेत असताना आई सीतेला त्या ठिकाणी सांगते की बोरी, आता आजपर्यंत तू मायबापाच्या घरी होतीस, आज तुला नांदायला जायचं. नांदायला गेल्याच्या नंतर तिथं कसं राहायला पाहिजे. सास ससुर गुरु सेवा करो. सास ससुर गुरु सेवा करो. तर आई सीतेला सांगते, बाळा तिथे गेल्याच्या नंतर कसं राहायचं. इथं जसं राहत होतीस तसं नाही, तिथं तुझे सासू सासरे त्यांनाच आई वडील मानायचं आणि सासू ससुर गुरु सेवा करे. सासूची सासऱ्यांची गुरूंची सेवा करायची. त्या सीतेला तिच्या आईनं असं सांगितलं म्हणून तिनं 14 वर्ष वनवासात घातले. इतकं कष्ट सहन केलं, परंतु त्या सासू सासऱ्याला काही भांडणं केलं नाही किंवा सासू सासऱ्यातून वाईला निघण्याचा प्रश्न मांडला नाही तिच्या समोर. कारण तिच्या आईची तशी शिकवण होती. आणि आताच्या माया सोयरिकीच्या अगोदरच तिच्या बापाला सांगतात, अय छकीच्या बाप्पा कुठे निघाले. छकीचा बाप म्हणते, पोरग बघायचं चालू छकीला. हां, मग जाताना बघा माय नसली पाहिजे बघा, त्याला पोराला माय नसली पाहिजे. का म्हणून
तर लग्न झाल्या माझ्या पोरीला सासू नसली पाहिजे अशा घरी माझी लेख द्यायची. मग तुम्ही सांगा आता ह्याच्याही पोराचं पुन्हा महिना 2 महिन्याने लग्न होणारच आहे. मग त्याही पोराला म्हणल्या त्याच्या पोराच्या सासूला म्हणलं की माझ्याही पोरीची लेकीची जी सासू आहे ना तिनं लग्न झाल्याबरोबर राखेलचा डबा घेऊन उभा राहावं असं म्हणलं कसं. तर लेक आताचे जास्त बिघडायचे कामं माईपासून असते. माईनं जर चांगली शिकवण दिली तर लेकीला सुद्धा चांगल्या प्रकारानं शिकवण देतात. म्हणून प्रपंच चांगला राहील त्यांचा प्रपंच एकत्र राहील असं काहीतरी आईनं आपल्या लेकीला शिकवलं पाहिजे जेणेकरून सगळं एकत्रित कुटुंब राहिलं पाहिजे. खूप झालं नाही पाहिजे. तिनं मायबापाची सासू सासऱ्याची सेवा केली पाहिजे असं मार्गदर्शन आई वडिलांनी केलं पाहिजे. तसं सीतेला सांगितलं सीते तिथं गेल्याच्या नंतर सासू सासऱ्याची आज्ञा पालन करायची त्यांची सेवा करायची गुरुची आज्ञा पालन करायची गुरुची सेवा करायची. आणि असं सांगून मोठा जड अंतकरणाला त्या नवरदेव नवरीला वाट लावलेला आहे. आणि वाट लावत असताना राजा दशरथ आपल्या 4 मुलांना वशिष्ठ गुरूंना 4 सुनांना घेऊन अयोध्येकडे परत निघाले. चली बारात निशान बजाई हरी बोल चली बारात निशान बजाई छोट बड़ सब सुधारी राम ने कितना बदलना ताई लग्न तर जात असताना वाटेतले जे काही गाव होते त्या गावातले लोक त्या नवरदेव नवरीला रामाला बघून आनंदित होऊ लागले. राम ही राम नर नारी काले दयन होई पुकारे चली महाराज किसान बजाए मुदित छोट बड़ सब समुदाय. अयोध्येमध्ये प्रवेश केला. आता अयोध्येमध्ये आनंदाला पारावार नाही. अयोध्या ही तोरणं बांधून फुलाच्या माळा बांधून मोठी सजवली. गल्लू मुलीनं सडा संमार्जन गोमूत्र टाकून पवित्र वातावरण करण्यात आलं. जागोजागी रांगोळ्या काढून रामाचं स्वागत त्या ठिकाणी केलेलं आहे. राम ज्या वेळेला गावामध्ये प्रवेश करू लागले तर सांगतात अशी गर्दी झाली होती सगळेजण रामाचं दर्शन घेऊ लागले. मोठ्या थाटात 4ही वधूसोबत 4ही वरानं महालामध्ये प्रवेश केला. आता तुलसीदासजी तिथं बालकांडाला पूर्ण विराम देतात. इथे श्रीमद रामचरितमानसे सकल कली कलुषे विध्वंसे प्रथम सोपान समाप्तः. बालकांडाची समाप्ती झालेली कारण बालकांड हे बालवयात होतं. प्रभू रामचंद्र आता युवक झालेले. आता अयोध्येमधलं वर्णन या दुसऱ्या म्हणजे अयोध्या कांडामध्ये आहे. अयोध्येमध्ये जो काही प्रकार घडणार आहे घडलेला आहे त्याचं वर्णन करणारा हा दुसरं कांड त्या ठिकाणी सुरू करतात. शंकर पार्वतीला नमन करून गणेशाला वंदन करून ओम श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरु चरण कमले आता राम अयोध्येमध्ये आल्यावर अयोध्येला तुला मोठा आनंद. जब ते राम ब्याहु घरी घर आए नीत नव मंगल मोद बधाए
भुवन चारिदशं भूधर भारी सुकृतमेव वर्षे सुख भारी. राम अयोध्येत सीता मातेसोबत आला. आता राम म्हणजे विष्णू आणि सीता म्हणजे लक्ष्मी. आता जिथं लक्ष्मी ज्या घरामध्ये सून म्हणून आलेली आहे त्या घरात काही कमी पडणार नाही. सगळे लोक लक्ष्मी करता बेजार होतात. तर लक्ष्मी ज्या घरची सून झालेली आहे, ज्या राज्याची राणी झालेली त्या राज्यामध्ये काय कमी पडणार आहे. मग रिद्धी सिद्धी संपत्ती नदी ना सुहाय भूगमी आवाज अंबुदे कौवाय मणिगण पुरनर नार सुजाते सुचियन मोल सुंदर सुभाते. भक्ती आनंद त्याला ज्या वेळेला पाऊस पाहिजे त्या वेळेला पाऊस पडू लागला, उत्पन्न भरभराटून होऊ लागलं, सगळे जण आनंदी राहू लागले. आता एकदा एक समय सब साहित समाजा राज समाज रघुराज विराजा सकल सुकृत मूर्ती नर नाम राम सुजसुसनी अतेक जीव छाऊ. आता लोकांना रामाचा स्वभाव बी आवडू लागला. आता छोटे मोठे कामं करू लागले सगळे. आता राजकुमार म्हणला राज्यातला छोटा मोठा कारभार वडिलांनी दिला रामाच्या हातात. मग रामाचं कार्य काम बघून सगळे लोक खुश होऊ लागले आणि रामाची स्तुती राजाजवळ करू लागले. त्याला राजाला अतिशय आनंद वाटायचा. म्हणले की पोरच काही हवं आपल्याला दाखवलेल्या मार्गावर चांगल्या पद्धतीने चालतात. मग काही दिवसानंतर म्हणले विश्वामित्र सुद्धा रामासोबत आले होते. तर विश्वामित्रांना आता राजा दशरथाला जाण्याची आज्ञा मागितली. राजा दशरथ विश्वामित्राला सांगतात, गुरुदेव आता मला धडधड दिसते की मी फार काळ आयुष्य माझं उरलेलं नाही. आता थोडंसं आयुष्य राहिलेलं आहे, फार काळ जगणार नाही. पण महाराज माझी तुम्हाला विनंती आहे, आता जसं तुमचं माझ्यावर प्रेम होतं, माझ्या घरी येणं जाणं होतं, तसं मी गेल्याच्या नंतर माझ्या लेकरांना तुम्ही विसरू नका बाबा. तुमचा येणं जाणं अखंड चालू असू दे. आमच्या लेकराला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करत राहा असं राजा दशरथानं विश्वामित्राला सांगितलं. विश्वामित्र निघून गेले आणि काही दिवस झाल्याच्या नंतर कही भूपाल सुनिया मुनि नायक भय राम सब विधि सब नायक सेवक सचिव सकल सुरवासी जी हमारे हरि मित्र आता राजानं गुरुपाशी एक प्रश्न मांडला. म्हणजे महाराज आता माझ्या असं लक्षात आलं की राम हा सर्व बाजूला काय झालाय योग्य झालेला आहे. सगळा काही भुआल सुनिय मुनी नायक भय राम सब विधी सबला. राम हा लायकीचा झालाय, म्हणजे चांगल्या पद्धतीने राज्यकारभार सांभाळू शकत असं राजाला वाटलं. आणि राजाला वाटल्याच्या नंतर आपली इच्छा राजानं गुरुदेवापाशी मांडलेली. कोणती इच्छा? म्हणजे महाराज सब विधि गुरु प्रसन्न जे जानी बोले उराव हर्ष उदुबाई नाथ राम करे इच्छा व्यक्त करू लागली. म्हणजे महाराज राम आता सर्व बाजूने योग्य झालाय. मला असं वाटतंय सर्व विधी गुरु प्रसन्न जे जानी बोले राव रहस्य वृद्ध बाली नाथ राम करही जुबराज. हे नाथ मला असं वाटतंय की आता रामाला युवराज पद देऊन टाकावं. युवराज म्हणजे भावी राजा, जसं युवा नेते म्हणतात असं, तसं युवराज म्हणजे युवा राजे असं युवराज पद देऊन टाकावं. कारण आतापर्यंतचा नियम होता मोठ्या मुलाला राज्य देण्याचा, म्हणून राजानं रामाला युवराज पद देऊन टाकले. आणि आता एक दिवस अचानक राजानं आरशात बघितलं आणि बघितल्याच्या नंतर राजाला आपला मुकुट वाकडा दिसला आणि एक केस पांढरा दिसला.
राजाला वाटलं आता आपण आपला कारभार सगळा पोरांच्या हातामध्ये द्यावं आणि आपण निवांत आराम करावा, वानप्रस्थ आश्रमामध्ये आपण देवाचं भजन करावं. म्हणून रामानं, राजा दशरथानं हा सगळा राज्यकारभार रामाचा स्वाधीन करण्याचं ठरवलं. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा जेव्हा आपले केस पांढरे होतात त्यावेळेला आपला कारभार पोराकडे दिला पाहिजे. राजा दशरथाचा एक केस पांढरा झाला, राजाने कारभार पोराकडे देऊन टाकला. आपलं मतार अख्खं पांढरं होते पण कारभार आपल्याकडेच असतं, काय का? कापसाचे किती आले, सोयाबीनचे किती आले आणि येऊ दे ना किती, तुला काय करायचं? 2 टाइम खायचा धनी तू, आता खाऊन पडून राहायचं. तेवढं कापसाचे किती आले, ऊसाचे किती आले, काय विचारायची गरज आहे? म्हणून माणसानं, राजाला बघितलं आपला मुकुट वाकडा झाला. आता तुम्ही म्हणता राजाला मुकुट होता त्याचा वाकडा झाला म्हणून त्याने कारभार सोडला. आम्हाला मुकुटच नाही, कसा समजावा आमचा मुकुट वाकडा झाला? तर मुकुट वाकडा झाला हे कसं समजायचं बघा. मुकुट कसा वाकडा होतो बघा. आपण घरामध्ये आल्याबरोबर दारात आपल्या पावलाचा आवाज वाजला आणि सगळे पट उचलून आजूबाजूला गेले, सगळे आपल्या आपल्या घरामध्ये बसले. फक्त एकच कोणीतरी येते, काय हो, चहा घेता का, पाणी पिता का, काय देऊ, जेवायला वाढू का, काय करू का, एकच माहिती घेत विचारते ती वेळेला. तोपर्यंत समजायचा आपला मुकुट सरळ झाला. आणि ज्या वेळेला आपण येऊन अर्धा तास होते हाक मारतात, चहा ना रे, अर्धा तासानं म्हातारी म्हणते, जाऊ द्या का त्याला चहा काय द्यायचा, कोणतं नांगर मोडाय घेतला का, ते दंड आहे, मरण झालंय माय मेलं, असं म्हणला, असा आवाज आला की समजायचा आपला मुकुट वाकडा झाला. मग तिथून पुढे कारभार कोणाच्या हातात देऊन टाकायचं, कशाला भानगडीत पडायचं, कसं आहे. मग राजानं विचार केला आपला केस पांढरा झाले, आपण आपला कारभार कोणाचा स्वाधीन करावं. गुरुला ही इच्छा व्यक्त करून दाखवली आणि राम हा सर्वांचा आवडता होता, त्याच्यामुळं कोणच रामाचा विरोध केला नाही. तिथे जर कोणी बंड पुकारला असतं तर काहीतरी झालं असतं, पण रामाचा विरोध कोणच केला नाही. सर्वांनी रामाच्या राज्याभिषेकाला अनुमोदन दिलं. सर्वांची इच्छा होती की रामच राजा व्हावं आणि सर्व अयोध्येमध्ये म्हणजे राम राजा होणार, राम राजा होणार ह्या आनंदामध्ये अयोध्या डुबून गेली. परंतु देवांना प्रश्न पडला, आपण रामाला अयोध्येमध्ये का राज्यकारभार करायला पाठवलं होतं का? नाही. मग हे राज्यावर बसल्यावर तिकडे रावणाकडे कशाला जाईल? हे जर राज्यावर बसलं तर ह्याची बायको सीता चोरून नेणार नाही रावण, आणि बायको चोरून नाही नेली की राम विनाकारण कशाला मारेल त्याला जाऊन? मग आपली बंदीशाळेतून सुटका कोण करणार आहे? म्हणून देव लोकांनी विचार केला, आता ह्याचा राज्याभिषेक होऊ द्यायचा कामा नाही, होऊ द्यायचा नाही. म्हणजे तेव्हापासून लोक आताच नाही असं आपल्याला वाटतं त्याला पाडण्यासाठी हे प्रयत्न करते. रामाच्यापासूनच एकमेकाला पाडण्याचेच प्रयत्न चालू असतात. तर इंद्रानं रामाचा राज्याभिषेक होऊ नये याच्याकरता सरस्वतीला विनंती केली, पण सरस्वती म्हणजे हे माझ्याचं काम नाही, पण हे अयोध्येच्या राज्यातले लोक आहेत का, त्याच्यावर माझी काहीच सत्ता चालू शकत नाही. अयोध्येमध्ये सगळे चांगले माणसं आहेत, त्याची दुर्बुद्धी कधीच होऊ शकत नाही. मग त्यांनी विचार केला की अयोध्येच्या बाहेरच कोणतं तरी पात्र असलं पाहिजे, त्याच्या माध्यमातून हे काम करावं लागतं. कारण अयोध्येतल्या लोकांच्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण करणं हे काही आपल्याच्याने शक्य नाही. मग पात्र निवडलं मंथरा. आता ही मंथरा कोण होती बघा. आता मंथरा ही कैकेयीची दासी होती. वास्तविक ही कैकेयीची दासी नव्हती, ही तिच्या आईची दासी होती. आता कैकेयीची आई आणि तिचे वडील, समजा आता कैकेयीच्या आईचा प्रश्न सांगतो. कैकेयी अशी का झालेली होती? कैकेयीच्या वडील आणि माय, त्या कैकेयीच्या वडिलांना म्हणजे त्यांच्या गुरुचा आशीर्वाद होता, त्यांना राजहंसाची भाषा कळत होती. राजहंसाची भाषा कळत होती. एक दिवशी हे बगीचेमध्ये बसले असताना राजहंस आपले दोघं पती पत्नी दोघं जण गप्पा मारू लागले. मग त्याच्या गप्पा राजाने ऐकल्या, त्याला भाषा कळत असल्यामुळे तो हसला. राजा हसला की त्याच्या बायकोने विचारलं, महाराज तुम्ही का हसला? ते म्हणला हे याच्या बोलण्याला हसलो. काय बोलले ते, तुम्हाला हसू येण्यासारखं काय बोललं? पण त्याला असं वरदान होतं की त्याला पक्षाची ती राजहंसाची भाषा कळत होती, पण त्यानं जर ते काय बोलले हे दुसऱ्याला सांगितलं की राजा मारणार होता.
म्हणून गुरुने सांगितलं होतं तू कोणाला सांगायचं नाही, कारण तू कोणाला सांगितलंस काय बोलले ते की तू मरणार. मग राजाने त्या पत्नीला सांगितलं, म्हणले हे मला सांगता येत नाही, मला सगळं कळतंय पण सांगता येत नाही. कसं काय सांगता येत नाही? ते म्हणले खरं सांगता येत नाही, काही कारण असेल त्याचं. पण ही म्हणली कसं काय सांगता येत नाही सांगा. राज हट्ट, स्त्री हट्ट हे फार वाईट असतं, ते पुरवावंच लागतं. मग तिने दुराग्रह धरला, सांगाच म्हणले कसं काय सांगता येत नाही. त्याला वाटलं आता सांगावंच लागेल. ते म्हणले मी त्यांची भाषा मला कळते, पण ते काय बोलले ते जर मी दुसऱ्याला सांगितलं माझा प्राण जात आहे. जाऊ द्या म्हणली, प्राण गेला तर हरकत नाही, पण काय बोलली ते सांगा. आता बघा, ते म्हणले माझा प्राण गेला तू विधवा होशील, विधवा पण काय बोलले ते मला सांगा. पुन्हा ती म्हणाली बरं मला असं वाटतं तुमच्या प्राणापेक्षा मी तुम्हाला आवडत नाही, म्हणजे तुमचे प्राणच तुम्हाला प्यारे आहेत, माझ्यावर तुमचं प्रेम नाही. आता राजाला काय करावं ते कळलं नाही, दुराग्रह करायला लोक आहे. मग तिला तसंच काहीतरी बोलत घरामध्ये आणलं ते काय बोलले ते सांगा. आता दुराग्रह झाला. ती म्हणजे सांगा कसं घरामध्ये कोणत्या किती रात्रीचा घटना पडतात बसली तेवढ्या गुरु आहे, गुरुला सांगितलं काय झालं म्हणजे एवढं का केलं बसला तुला वाटेल तर वाटेल काय झालं बघा आणि ते बघितलं म्हणजे काय झालं असा असा प्रकार झाला गुरुजी. तर काळजी करून थोड्या वेळ तिला सांग की हे सांगण्याचा वेळ आहे, बाळाच्या नंतर हा सांगण्याचा वेळ आहे. कारण म्हणजे गरज ठेवली आणि तिच्या उत्तरामध्ये इकडे वळतो. प्रसूत होणार आहे आणि मग प्रसूत झाल्याच्या नंतर हिला हिंद्रप्रभू असलेल्या जंगलामध्ये आम्हाला बांधून सोडून द्या. मग काही वेळ थांबले, राजाला सांगितलं बाळाच्या सांगतो. प्रसूत झाल्याबरोबर हिला आम्हाला बांधलं आणि हिंद्रप्रभू असलेल्या जंगलामध्ये घेऊन सोडलं. आणि जंगलामध्ये घेऊन सोडल्यामुळे आई नाही काही नाही माझ्या त्या कैकेयीच्या आईची जी दासी होती त्या दासी असणारी मंत्रा मंत्रेला आईसारखा कैकेयीचा सांभाळ केला. मग त्यावेळेला कैकेयीचा विवाह झाल्यावर कैकेयीनं वडिलांना सांगितलं गावाला हुंडा नको, सुवर्ण नको, काहीच नको मला जाणार. मला जात असले ज्या दासी मंत्रेने मला माझ्या माईची आठवण येऊ दिली आहे की मंत्रा दासी माझ्यासोबत मला द्या. म्हणून तिच्या वडिलांना ही मंत्रा दासी त्याच्यासोबत काम दिलं होतं. म्हणजे आईवरून पाहिलं होतं ही मंत्रा ही तिच्या माईची दासी असायची, ती बाहेर असलेली असल्यामुळे दुष्ट बुद्धी असलेल्या विकल्पानं त्या मंत्र्याच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला. ही मंत्रामध्ये अयोध्येच्या बाहेर एका हिवऱ्याच्या झाडामध्ये होती. म्हणून म्हणतात हिवऱ्याची सावली जैसी सज्जने वाळली. हिवऱ्याच्या सावलीमध्ये सज्जन माणसं बसत नाही, कारण तिथं विकल्प प्रवेश करतो. कारण हिवऱ्याच्या झाडाखाली त्या मंत्र्याच्या बुद्धीमध्ये विकल्पानं प्रवेश केला आणि राम राज्य बिघडून गेलं. म्हणून त्या झाडाखाली त्या बुद्धीमध्ये विकल्पानं प्रवेश केला, ती राजवाड्यामध्ये आली आणि सगळे नाचू लागले आमचा राजा राम होणार, आमचा राजा राम होणार. तिच्या डोक्यामध्ये असं कानामध्ये तप्त तेल टाकल्यासारखं घुसू लागलं, त्रास होऊ लागला, राम राजा आमचा होणार. मग ती राजवाड्यामध्ये आली, कैकेयीकडे आली. कैकेयीला म्हणाले अरे कैकेयी मी काय ते खरं का? ती म्हणजे काय ऐकलं तर गावामध्ये चर्चा चालू की राम राजा होणार म्हणून प्रजा आनंदामध्ये राहायचे. ते म्हणजे मग काय झालं चांगली गोष्ट आहे की मला सुद्धा आनंद विनाश मार झाला म्हणजे माझा सुद्धा अरे कैकेयी तुला मूर्ख आहेस का? तू खरंच बांधलेच गेलं तुम्ही कस का? अरे म्हणे बघ राम जर राजा झाला तर राजमातेचा अधिकार म्हणजे कौशल्यकडे जाणार, तुला कौशल्याची दासी म्हणून वागावं लागणार. विचार कर या गोष्टीचा. पण कैकेयी नाही की मंत्रा तू दासी आहे ते दासी सारखा विचार आहे तुझा. अगर राम मला माझ्या घरकापेक्षा प्रिय आहे आणि रामाला मी त्याच्या कौशल्य माझ्यापेक्षा प्रिय आहे. राम जास्त वेळ माझ्याजवळ होतो, मला ते भिन्न असा प्रकारचा राहणार नाही, त्याच्या मागे सतत माझ्याकडे राहणार आहे. तर कैकेयी किती सांगण्याचा प्रयत्न करते, मंत्रा सांगण्याचा प्रयत्न करते, पण कैकेयी ऐकायला तयार नाही. पण ज्यावेळेला मंत्र्याला सांगता चक्कर आली, चक्कर पडली म्हणतात आणि मंत्र्याला उठवायच्या जमिनीमध्ये कैकेयीला उठवायला गेली आणि हाताच्या अंगाचा स्पर्श झाल्यावर त्या विकल्पानं कैकेयीच्या बुद्धीवर प्रवेश केला आणि कैकेयीची मग आता बुद्धी पाळली. मग म्हणजे मंत्र्याला तू सांग म्हणजे काय करावं लागेल. आपल्या
तर म्हणले तुला पाठीमागे राजाला 2 वरदान दिले ते वरदान मागे वेळ आली ते एका वरदान अगोदर भरताला राज्य मागायचं आणि दुसऱ्या वरदानानं रामाला 14 वर्ष वनवास मागायचा. पण ही वरदान म्हणजे अगोदर रामाची शपथ घ्यायला लावायची राजाला नंतर सांगायचं. म्हणून कधी कधीच्या मनामध्ये असं ठासून ठरलं आणि भरल्यानंतर काही जे दिव्य वस्त्र होते ते घालून टाकले, केस उतरले, मेघमाला घाण केला आणि खूप गुणामध्ये जाऊन बसले. आता ही आनंदाची वार्ता राजा कैकेयीला सांगायला की राजा होणार आणि ही आनंदाची वार्ता कैकेयीला सांगायला जे आले इकडे तिकडे होतात कैकेयी काही दिसत नाही. मंत्रामध्ये कैकेयी खूप गुणामध्ये गेली. त्यावेळेला खूप गुणामध्ये गेलेली कैकेयीला बघून तिचा अवतार जमिनीवर बसून गेली. राजा दशरथ कैकेयी करतात आणि कैकेयीला मागतात तिथं स्तुती करतात. सुलोचनी, मृगनयनी, मृदुभाषिणी असं तिथे विशेष वर्णन करतात. आता मला सांगा राजाला झाले होते आणि आताच्या दृष्टीनं जर 80 वर्षे जर 80 वर्षाचा म्हातारा जर त्या 75 वर्षाच्या म्हातारीला जर म्हणू लागला मृगनयनी, सुलोचनी, मधुर भाषणी असं जर विशेषण देऊ देऊ जर बघू लागला तर सुना काय म्हणतात, म्हाताऱ्याला काय येडं लागले की काय म्हणतात. पण राजा त्या वयामध्ये असताना सुद्धा तशा पद्धतीने गोड गोड बोलू लागला. कारण राजा हे काम होता, कामानं त्याला तशा पद्धतीने बोलावं लागलं. तशी स्तुती केली तरी काही त्याला नीट बोलायला नाही. जा म्हणले मला बोलायचं नाही, अरे काय झालं ते तरी सांग. काही काय बोलायला तयार नाही. अरे तुला जर कोणी वाईट बोलला असेल तर मला सांग, त्याला आता त्याचा शिरच्छेद करतो. तरी काही बोलायला तयार नाही. मग बरंच विनवणी करून ज्या वेळेला काही सांगितलं त्यावेळेला काही म्हणली तुम्ही फक्त बोलण्याचे धनी आहेत म्हणले, तुम्ही फक्त बोलता, तुम्ही काही करत नाही. ते म्हणले कस काय, आमची परंपरा आहे. रघुकुल रीत सदा धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखा असतो. तो बाण धनुष्यातून सुटला त्याला पुन्हा माघारी घेता येत नाही. तसं आमचा शब्द एकदा गेला की गेला. म्हणजे सांग तरी तुला काय पाहिजे. त्यावेळेला म्हणजे मी सांगते, परंतु अगोदर तुम्ही रामाची शपथ घ्या. त्यावेळेला रामाची शपथ राजा दशरथाने घेतली. रामाची शपथ आहे, तू जे मागशील ते मी तुला देईल. आणि आता काही रामाची शपथ घातल्याच्या नंतर काही दशरथाला मागू लागले. म्हणले महाराज 8वा म्हणले तुम्ही मला पूर्वी 2 वर दिले होते, ते 2 वर मी तुम्हाला आता मागणार आहे. माग म्हणले राणी, काय मागायचं ते मग. त्यावेळेला ती राणी राजाला मागू लागली. सुनो प्राण प्रिय भावत जी का देह एक वर भरत टीका मागं दूसर कर जोरी पुरहु नाथ मनोरथ मोरे तापस में सविशेष उदासी 14 बरस राम बनवासी 14 बरस राम बनवासी. राणीने वरदान मागितलं. राजा 8वा म्हणले पूर्वीचे 2 वर, त्या 2 वरापैकी 1 वर मला हे द्या. सुनहु प्राण प्रिय भावत जे का. सुनहु प्राण प्रिय भावत जे का. प्राण प्रिय म्हणजे आता या कैकेयीला राजा दशरथाचे प्राणच प्रिय आहेत, यापेक्षा दुसरं काही प्रिय नाही. देहु एक वर भरत टीका
एका वर्गाने म्हणले माझा मुलगा भरत याचा राज्याभिषेक करा. राजाने म्हणले देऊन टाकलं, भरताचा राज्याभिषेक केला. हा लय खुश होऊ नका म्हणले. आणखी दुसरं एक वरदान राहिले. कोणतं वरदान? तापस बेस विशेष उदासी 14 वर्ष वनवासी सुनो मृदु वचन भूमहि असो ससी करो जुवन बिकल हो. दुसरा वरदान मागितला. तापस वेश विशेष उदासी 14 वर्ष राम वनवासी. रामाला 14 वर्ष तापसी वेशामध्ये वनवास मागितला. आता मात्र राजाच्या कानामध्ये तप्त 3 वर्षासारखं झालं. राजाचं हृदय छिन्न भिन्न झालं. राजा शब्द ऐकल्याबरोबर धाडकून जमिनीवर पडला. माथे हात मुदित दोलोचन तनु धरी सोच लागत लोचन मोर मनोरथ सुरतुर फुला फरक करी जिमी हाते मोसमुला. आता राजा सांगतात या काही रूपी हातीनं मला असं कोमल फुल रूपी राजा असा पायात चिरून टाकला. काय हातीनं पायात फुल आलं हातीच्या पायाकडे. त्या फुलाची काय अवस्था होती तसं या काही रूपी हातीच्या बोलणं रूपी पायाखाली राजा दशरथ रूपी त्या गेले फुल पडलेलं आहे. आणि त्या राजा दशरथाची अशा अवस्था झाली असं चिरून गेलेल्या राजा दुःखी झाला. राजाला काही बोलता येईना. त्यावेळेला काही बोलू लागले बघा आम्ही तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं जर खरोखर तुम्ही असेल तर बोला नाहीतर नाही गोळ्या मारू लागले. आता हे बोलणं कुठे गेलं आठवत नाही काही शब्द तुम्हाला असं टुकून त्याने गेले बोलले. प्रत्येक काही शब्द राजाच्या हृदयामध्ये असा वज्रासारखा दिसत लागला. राजा बोलता येणार. राजा बेसिक अवस्थेमध्ये पडला. आता काय करावं काय कळत नव्हतं. आणि इकडे सगळे राजाच्या ठिकाणी म्हणजे राजामध्ये सगळी रामाच्या राज्याभिषेकाची वशिष्ठ सांगितलं मंत्रिमंडळाला जा म्हणजे राजाला सांगितलं बोलून आणा रामाला तयार करा. इकडे कौशल्य माता रामाला राज्याभिषेक होणार आहे लवकर बोला राज्याभिषेक तुम्हाला कळवतील म्हणून रामाला लवकर स्नान घातलेले. आणि स्नान घातल्याच्या नंतर कपडे घालून सज्ज तयार केलेलं आहे. मंत्री त्या ठिकाणी आलेले आणि पाहतात तर काय महाराज काही काही असे पडलेले सुद्धा काही काही मात्र काय झाले महाराजांना. त्यावेळेला सुमंत्रीला विचारल्यानंतर काही काही मात्र महाराज तुमच्या महाराजाला रामाला काहीतरी बोलायचे जा त्यांना बोलून आणा. सुमंत्री रामाच्या रामाला बोलून आणतात. आणि राम ज्यावेळेला इकडे येतात राजदशरथाची अवस्था झाल्यावर काही म्हणतात आई ही बाबाची अवस्था काय झाली ती काही सांगते मला काही नाही. मी तुझ्या बाबाला जो माझ्या पाठीमागची वरदान मागितले आणि तुझा बाप देण्यास असमर्थ म्हणून त्याच्याजवळ बोलण्याला काही शब्द नाही. कोणती वरदान मागितली माझ्या तेव्हा सांगतात एका वरदानाला भरताला राज्याभिषेक मागितला आणि दुसऱ्या वरदानाला 14 वर्ष तुला वनवास मागितला आणि 14 वर्ष वनवास तुला मागितल्यामुळे तुझ्या आकाशाची अवस्था झाली. तेव्हा राम त्या काही म्हणतात खरं आई सांगू का जननी तू जननी नाही. खरं माझ्या आज तू माझ्या जन्माच्या आईपेक्षाही मोठे आनंद करणारा मला तुझं श्रेष्ठ वाटते का तर किती उदार तू आहेस. मला तर या राज्याच्या राज्यावर बसवलं असतं तर मला मर्यादित या आयुष्याचं राज्य मिळालं असतं. पण अमर्याद अशा प्रकारचं जंगलाचं राज्य तुम्हाला किती मोठा विचार आहे. आजच्या काळाचा जर मुलगा असता तर तिथं मित्रभाव निर्माण केला असता झगडा झाला असता वाटण्या झाल्या असता काय नाही झाले असते. तर राम आपला माय खरं सांगू जननी जननी आज
सांगितलं सीतेचं हरण कसं झालं. सीतेचं हरण म्हणजे सीता चोरून नेली बरं का. हरण झालं म्हणजे हरण झालं नव्हतं. सीतेचं हरण झालं नसतं. सीतेला रावणानं चोरून नेलं नसतं आणि रामानं समुद्रावर पूल बांधला नसता, रावणासोबत युद्ध झालं नसतं, सीतेची योग्यता कळाली नसती आणि हे जे सर्व रामाचं कौशल्य कळालं नसतं कोणाला. हे जे सगळं रामायण जे घडले माय ते तुझ्यामुळे घडलेलं आहे. म्हणून राम म्हणतात जर्नी टू जर्नी भाई. म्हणजे रामाला जरी जन्म कौशल्या मातेने दिला असला तरी रामायणाचा जन्म कैकेयी पासून झालाय. म्हणून कैकेयीला म्हणतात खरं माय. आणि बापाला सुद्धा सांगतात बाबा तुमची आज्ञा मी पालन करेन म्हणले. आणि आज्ञा पालन करण्यासाठी साक्षात राम आपल्या महालामध्ये जातात आणि कौशल्या मातेच्या महालामध्ये गेल्याच्या नंतर कौशल्या मातेला राम म्हणतात माई. आता राम इकडे आल्याच्या नंतर असे अस्ताव्यस्त दिसू लागले. कौशल्या माय म्हणते रामा अरे लवकर आवर, तुझे बाबा मला शिवाय देतील, रागावतील की रामाला का तयार केलं नाहीस. त्यावेळेला राम सांगतात आई आता बाबा रागवणार नाहीत, कारण माझ्या बाबानं आता मला अमर्याद असा जंगलाचं राज्य दिले, अरण्याचं राज्य दिले. आता मला इथं राज्याभिषेक माझा नाही होणार, आता भरताचा राज्याभिषेक होईल आणि मी वनवासाला जाईल. मोठ्या आनंदानं हसत हसत वनवास रामाने स्वीकार केला. माईला वाईट वाटलं. ही चर्चा वाऱ्यासारखी नगरीमध्ये पसरली आणि राम आता सीतेची आज्ञा घेण्यासाठी गेलेले सीतेच्या महालामध्ये. सीतेला म्हणतात सीते मी 14 वर्ष वनवासाला चाललो आणि तू आता इथं राहून आई वडिलांची गुरुंची सेवा करायची. त्यावेळेला सीता म्हणते रामाला भगवान सीता म्हणते भगवान तुम्ही अयोध्येमध्ये नसल्याच्या नंतर माझं इथं काय काम आहे. जिथं तुम्ही तिथं मी. भगवान म्हणतात सीते हे शक्य नाही. तू राजकन्या आहेस, राजकुमारी आहेस, राजराणी आहेस, तुला हे अरण्यातला दुःख सहन होणार नाही. तू कोवळी आहेस, तुला असा कठोर रस्त्याने जाण्याची सवय नाही. सीता रामाला म्हणते महाराज तसं म्हणू नका, मला कोवळी म्हणू नका, कारण मला माहिती आहे माझ्यापेक्षा कवळी तुम्हीच आहात. कारण ज्या वेळेला मी तुमच्या समोर हार घेऊन उभे होते 5 मिनिट काय वेळ लावला तर तुम्ही घामाघूम झाले होते म्हणजे हार. त्यावेळेलाच मी तुम्ही तुमचा कवळेपणा बघितला. तुम्ही माझ्यापेक्षा कवळे आहात म्हणून मी त्या ठिकाणी तुमच्या सोबत येणार. राम विनंती करतात येऊ नको, पण सीता काही ऐकायला तयार नाही. आता सीता त्या ठिकाणी सांगते धर्म दुरीन धर्मवती जानी कहे ओ मातु सन अतुल दीवानी पिता दिन मोहि कानन राजू जब सभाति मोर बड़काजू आयुष देह मुदित मन माता जे मृदु मंगल कानन जाता जान स्नेह बड़ दर्प से भोरे आनंद आपन मोरनी कजैच हो बचन हमार मान मोर हो आयुष मोर सासु सेवकाई सर्वविधि भामिनी बलाई. सीतेला सांगतात सीते तू इथं राज्यात राह, सासू सासऱ्यांची सेवा करू. पण सीता म्हणते महाराज जिथं पती तिथं पत्नी. पतिव्रता स्त्रीचा धर्मच आहे. पतीची सेवा करणं हा पतिव्रतेचा स्त्रीचा धर्म आहे. म्हणून जिथं पती आहे तिथंच पतिव्रता असते. म्हणून खऱ्या अर्थानं पतिव्रतेचं विशेष लक्षण आहे की पतीवर प्रेम असलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की सासू सासऱ्यावर प्रेम नसलं पाहिजे. सासू सासऱ्यावरही प्रेम असलं पाहिजे, पण खरं प्रेम हे पतीवर. पती जसे म्हणतात तशा पद्धतीचं वागणं पतिव्रतेचं असलं पाहिजे. तुकाराम महाराज पतिव्रतेचं उदाहरण देतात. पतीची या माता अनुसरून ही पतिव्रता. पतीच्या इच्छेप्रमाणे जे वागते तिलाच पतिव्रता म्हणतात आणि असं पतिव्रतेचा धर्म आहे.
सीता काय ऐकत नव्हती, म्हणून सीतेला येण्याची आज्ञा केली. लगेच लक्ष्मण आले. लक्ष्मण म्हणले, दादा कुठे निघाले असे वस्त्र धारण करून? त्यावेळेला सांगतात, बाबांनी मला वनाचं राज्य दिले, मी वनात निघालो. त्यावेळेला लक्ष्मण म्हणतात, दादा मी सुद्धा तुमच्या सोबत वनात येणार तुमची सेवा करण्यासाठी. तर रामजी म्हणतात, लक्ष्मणा तुला वनात येऊ नको, तुला पत्नीची आज्ञा घ्यावी लागणार आहे, मातेची आज्ञा घ्यावी लागणार आहे, म्हणून तुला वनात मला नेता येणार नाही. पण लक्ष्मण म्हणतो, काय हरकत नाही, मी माझ्या आईची आणि पत्नीची आज्ञा घेऊन येतो. त्यावेळेला आईकडे जातात, सुमित्रा मातेकडे जातात आणि सुमित्रा मातेला म्हणतात, आई दादा आता वनवासाला जाणार आहे आणि मी दादाची सेवा करण्यासाठी जाणार आहे, मला आज्ञा दे. त्यावेळेला सुमित्रा मातेचं हृदय भरून आलं. सुमित्रा माता म्हणते, खरं सांगू लक्ष्मणा, आज मला सार्थक झाल्यासारखं वाटते. कारण ज्या वेळेला त्या दोघींनी मला 2 प्रसादाचे भाग दिले होते, त्यावेळेलाच मी राजाला सुद्धा सांगितलं होतं की या दोघींच्या प्रसादाचे जेव्हा 2 मुलं होतील तर एक मुलगा मी कौशल्याच्या मुलाच्या सेवेत लावेल, एक मुलगा कैकेयीच्या सेवेत लावेल. तसं कौशल्याच्या मुलाच्या सेवेत बाळा तुझा आज खऱ्या अर्थानं मला स्वाभिमान वाटतो तुझा, की माझ्यासारख्या मातेच्या उदरी तुझ्यासारखा असा भ्रातृभक्त पुत्र जन्माला आला. म्हणून तुझा म्हणून माईनं आज्ञा दिली लक्ष्मणाला. लक्ष्मण आता पत्नीच्या महालात जातात आणि लक्ष्मणाची पत्नी आतमध्ये आता तिच्या कानावर बातमी आली की उद्या रामराज्य होणार आहे, म्हणून ती रात्रभर तिनं म्हणजे राम राज्य असं रामराज्याचं चित्र काढू लागले. राम सीता सिंहासनावर बसलेले, आजूबाजूला भरत लक्ष्मण वरी छत्र धारण केलेलं आहे, असं सर्व चित्र काढत असताना लक्ष्मणाला दरवाजावर थाप मारली. थाप मारल्याबरोबर हे उर्मिला म्हणल्या एकदम दचकल्याबरोबर हातात जे रंगाचा डबा होता ते अचानक त्या फोटोवर पडला आणि ते फोटो विस्कळीत होऊन गेला आणि ती रडत बाहेर आली. आणि रडत बाहेर आल्यानंतर त्या रडणाऱ्या पत्नीला बघितला. लक्ष्मण म्हणतो, का उर्मिला तू का रडतेस? त्यावेळेला उर्मिला सांगते, मालक मी रामराज्याचं चित्र काढत होते, पण चित्र काढता अचानक तुमच्या थाप्यानं मी दचकल्याने ते रामराज्याचं चित्र बिघडून गेलं माझ्या हातातला रंग बुडून. लक्ष्मण म्हणतो, उर्मिले योग्य वेळेवर रामराज्याचं चित्र बिघडलं होतं. योग्य वेळेवर बिघडलं, काय झालं नेमकं? तर म्हणतात, आता राम राज्याभिषेक होणार नाही, राम आता वनवासाला जाणार आहे आणि मला सुद्धा तू राम चंद्रप्रभू सोबत माझ्या दादासोबत सेवा करायला जाण्याची आज्ञा दे. उर्मिलेला मागचा पुढचा कुठलाही विचार न करता आपल्या पतीला रामाच्या सोबत जाण्याची आज्ञा दिली. पण जात असताना सांगते, मला तुम्ही माझी काळजी करू नका, मी इथं आनंदात राहील, माझी तुम्ही काळजी करू नका, पण माझी ताई असणारी सीता ही फार हळव्या मनाची, म्हणजे तिचा तुम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळ करा. आणि अशी आज्ञा करून लक्ष्मणाला त्या ठिकाणी सीते त्या उर्मिलेला जाण्यास आज्ञा केली आणि राम लक्ष्मण आणि सीता वनवासाला जाण्यासाठी तयार झाले. तयार झाल्याच्या नंतर जात असताना कैकेयीच्या समोर आले. दर्शन घेताना कैकेयी म्हणते, रामा राज्य कोणाचं आहे? भरताचं. राज्यातले कपडे भरताचे, मग हे भरदारी वस्त्र घालून जायचं नाही, काढून टाका आणि वल्कले धारण करा. रामानं लक्ष्मणानं वल्कले धारण केलं आणि सीतेलाही कैकेयीला सांगितले, सीते तू हे राजवस्त्र घालून कशी वनवासात जाऊ शकते? हे तू वल्कल्य धारण कर वनवासात जा. त्यावेळेला वशिष्ठ त्या कैकेयीला म्हणतात, कैकेयी थोडीशी जीवाला लाज वाटू दे, वनवास हा केवळ एकट्या रामाला आहे, सीतेला वनवास नाही. पण ती तिचा धर्म निभवण्यासाठी आपल्या धर्माचं पालन करण्यासाठी ती पती सोबत जाते, तिला वनवास नाही. तिचे सुद्धा वस्त्र तू काढून गेले, सुद्धा लाज वाटले पाहिजे. तरी सुद्धा कैकेयी काही ऐकत नाही, सीतेला वल्कल देतात आणि सीता वल्कल धारण करते आणि वनवासाला जाण्यासाठी सुमंतजीनं रथ तयार केलेल्या जड अंतकरणानं सगळे राजवाड्यातले लोक राम लक्ष्मण आणि सीतेला वनवासाला नेण्यासाठी वाट लावण्यासाठी उभे झालेले. राम लक्ष्मण सीता रथामध्ये बसलेले जड अंतकरणानं
रथाची घोडे सुद्धा पाठीमागं पाय टाकायला, एक पाऊल पुढे टाकायला, एक पाऊल मागं टाकायला. घोड्यांना सुद्धा जड अंतकरणानं पावलं टाकावं लागलं वगैरे.